नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण येथे मोफत कर्करोग पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। हिंदुभूषण दिनदर्शिकेचे अनावरण व लोकार्पण। शिवोह प्रतिष्ठान पेण, कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या विद्यमाने फणसडोंगरी येथे आयोजित पुरुष व महिलांकरता मोफत कर्करोग जनजागृती आणि कर्करोग पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात शेकडो लाभार्थ्यांनी लाभ घेतला। अश्विनी भूषण कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिवोह प्रतिष्ठान पेण यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून तो यशस्वीरित्या पार पडला आहे। शिवोह प्रतिष्ठान पेण, कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांच्यासह भूषण कडू, त्यांचे आईवडील, नगरसेवक प्रकाश पाटील, रवींद्र पप्पू सर म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील, संजय म्हात्रे, पत्रकार विजय मोकल, अनिस मनियार, विनायक पाटील, रुपेश गोडिवले, डॉक्टर भारती प्रीतम भोईर, डॉक्टर सोनाली तेलंगे, भूषण कडू यांच्या पत्नी अश्विनी कडू आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी हिंदुभूषण दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरादरम्यान माजी सभापती राजा म्हात्रे, प्रभाकर पाटील, कमर्शियल आर्टिस्ट योगेश निखारे, विधितज्ञ नितीन पाटील, महेश पाटील, जयेश पाटील, प्रमोद लंबाडे, राजन पाटील यांनी सदिच्छा भेट दिली। या शिबिरात रुग्णांची तपासणी डॉक्टर भारती, डॉक्टर सोनाली, डॉक्टर दिनेश मुसळे यांनी केली। त्यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई व कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोलीच्या टीमने सहकार्य केले। सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवोह प्रतिष्ठान व भूषण कडू यांचे हितचिंतक अजित जाधव, राजेंद्र पाटील, रोमी धुसिया, लखन शिंदे, रोहन दळवी, किशोर माळी, दिनेश विभूत, तुषार माळी आदींनी मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर, पेण। भारती डॉक्टर, एक डॉक्टर।